फॉसिल फ्युअल आणि बायोफ्युअल यामध्ये सगळ्यात जास्त असणारा जो इम्पॉर्टंट असणारा फ्युअल आहे, जो परंपरागत पद्धतीनं वर्षानुवर्ष वापरला जातो, तो म्हणजे फॉसिल फ्युअल. त्यालाच आपण पेट्रोलियम असणाऱ्या पदार्थांचा वगैरे संदर्भ या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच काय, वर्षानुवर्ष कुजलेले सडलेले असणाऱ्या वनस्पतीजन्य प्राणीजन्य असणाऱ्या घटकांपासून तयार झालेलं असणारं हे ऑइल. आणि त्या असणाऱ्या ऑइलची डिपेंडन्सी भारताची जर बघितलं आपण त्या ठिकाणी, तर 90% असणारी डिपेंडन्सी आपली इतर देशांवरती आहे. मग आता स्ट्रेट ऑफ हॉर्मझच्या अनुषंगाने हे असणारी डिपेंडन्सी आपल्याला अजून जास्त पद्धतीने टेन्शन देते. अशा कंडिशन्समध्ये 2003ला एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता, तो म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम. तो स्टार्ट केला होता 2003च्या कालखंडामध्ये, म्हणजे तत्कालीन असणाऱ्या एनडीए गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कार्यकालाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि इथेनॉल ब्लेंडिंग केलं तर आपली असणारी जी फॉसिल फ्युअलची असणारी जी काही डिपेंडन्सी आहे का ती कमी होईल, आणि आपला असणारा जो काही फ्युअलचा असणारा जो काही आत्मनिर्भरता आहे का ती स्ट्रॉंग होईल, या उद्देशाने निर्णय घेतला होता. पण त्याच्यावरती सकारात्मक असा कोणताही निर्णय नंतरच्या कालखंडामध्ये झाला नाही. कदाचित 2004 नंतर गव्हर्नमेंट चेंज झाल्यामुळं अशा काही घटना घडल्या असतील. पण 2018ला बायोफ्युअलचा असणारा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आणि त्याच्यामध्ये टार्गेट ठेवण्यात आलं की पेट्रोलियम असणाऱ्या पदार्थांच्या अंतर्गत पेट्रोलमध्ये आपल्याला इथेनॉल ब्लेंड करायचं आहे. आणि तो ब्लेंडिंग किती असलं पाहिजे, तर आपल्याला ठेवायचं होतं तो 10%. मग आपण तो 10% इथेनॉल ब्लेंडिंगचा टार्गेट ठेवला 2022चा, आणि तो आपण अचीव सुद्धा केला. त्यानंतर टार्गेट ठेवला आपण 20% इथेनॉल ब्लेंडिंगचा 2025चा, तोही टार्गेट आपला वेळेपूर्वीच या ठिकाणी कंप्लीट झाला. त्यानंतर आता आपण टार्गेट ठेवलाय 2030 पर्यंत 100% इथेनॉल कॅपेबल असणारे व्हेकल तयार करायचे. त्या अनुषंगाने बजाज सोबत, महिंद्रा सोबत गव्हर्नमेंटचे असणारे कोलॅबोरेशन होताना दिसत आहेत. आणि सोबतच इथेनॉल ब्लेंडिंग सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर 100% या ठिकाणी अचीव करायचं आहे 2030 पर्यंत. त्याच अनुषंगाने आता 2026 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट एक अतिशय महत्वपूर्ण असणारे एक लिमिट या ठिकाणी घेऊन येतोय, ज्याच्या अंतर्गत पेट्रोलच्या अनुषंगाने असणारे इथेनॉल ब्लेंडिंग होणारच आहे, पण 2027 पासून डिझेल मधलं असणार सुद्धा 20% पर्यंतचं इथेनॉल ब्लेंडिंगला कंपल्सरी स्टार्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊन येतोय. काय आहे एक्झॅक्टली असणारा इथेनॉल ब्लेंडिंगचा रेफरन्स? हा मिरॅकल आहे का डिझास्टर ठरू शकतो? कारण याच्याबद्दलची निगेटिव्हिटी, याच्याबद्दलचा असणारा करप्शनचा मुद्दा हा सुद्धा मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होतोय. या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपण आजच्या सेशनमध्ये बघूया. नमस्कार, मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मुद्दा काय आहे इथेनॉल ब्लेंडिंगचा आणि का रिक्वायरमेंट या ठिकाणी दिसते? कारण आपल्याला ऊर्जा स्वावलंबनाच्या असणाऱ्या फील्डमध्ये आपल्याला अग्रेसर व्हायचंय, पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल टाकायचे. कारण का आपण COP15चा रेफरन्स जेव्हा घेतो आणि सगळ्यात महत्वपूर्ण रेफरन्स येतोय पॅरिस अग्रीमेंटचा, आणि त्याच्या अंतर्गत एक मुद्दा येतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा, आणि तो SDGच्या अंतर्गत असणारे जे 17 गोल आहेत का त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण एन्व्हायरमेंटल असणाऱ्या सिक्युरिटीला प्रायोरिटी देण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने 2030 पर्यंतचं जे टार्गेट आहे ते 17 गोल अचीव करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आपल्याला या असणाऱ्या इथेनॉल ब्लेंडिंगची रिक्वायरमेंट आहे असा उल्लेख इथं केला जातो. पण आता इंडिया टुडेच्या अंतर्गत एक सगळ्यात महत्वाची न्यूज पब्लिश करण्यात आली की भारत सरकारनं इंटरनॅशनल लेवलच्या प्लॅटफॉर्मवरती 2024ला एक डेटा दिला, आणि तो डेटा काय सांगतो, जर आपल्याला 1 लिटर असणारा इथेनॉल तयार करायचा असेल ते कशातून, बायोफ्युअलचा रेफरन्स याच्यामध्ये आणतोय, तर त्याच्यामध्ये शुगर केन असेल, राईस असेल, शुगर केनच्या माध्यमातून किंवा मेज असेल, मका असेल, शुगर केनच्या माध्यमातून जर आपल्याला या ठिकाणी किंवा राईसच्या माध्यमातून जर आपल्याला इथं 1 लिटर इथेनॉल तयार करायचं असेल, तर त्या असणाऱ्या शुगर केनला आणि राईसला कल्टिवेट करण्यासाठी, त्याचं असणारं प्रोडक्शन घेण्यासाठी आपल्याला किती पाणी लागतं, तर ते पाणी लागतं 11,000 लिटर. म्हणजे 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी 11,000 लिटर पाण्याची आवश्यकता या ठिकाणी भासते. याच्यामुळे खूप मोठ्या पद्धतीचे असणारे एक निगेटिव्हिटी या असणाऱ्या इथेनॉल ब्लेंडिंगच्या माध्यमातून जाणवते. त्यातल्या त्यात आता काय करतोय आपण या ठिकाणी, तर मका हा अमेरिकेकडनं आयात करण्याचा असणारा एक महत्वपूर्ण डिसिजन घेण्याचा प्रयत्न आता सुरू आहे आपला. त्यासोबतच आपण इथेनॉल सुद्धा इम्पोर्ट करतोय, हाही असणारा चर्चेचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण शॉकिंग वाईज या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला, तर राईसच्या बाबतीमध्ये बघितलं तर या ठिकाणी 52,000 टनचा असणारा जो रेफरन्स आहे का तो आपण
या असणाऱ्या राईसचा तांदळाचा वापरला होता इथेनॉल ब्लेंडिंग करण्यासाठी 2024-25चा 52 लाख टन आहे, हजार नाही, 52 लाख टन. आता तो आपण 2025-26च्या अनुषंगाने वाढवण्याचा प्रयत्न करतोय, टार्गेट ठेवतोय 90 लाख टन राईसचा असणारा यूज या ठिकाणी करायचा आहे आपल्याला इथेनॉल ब्लेंडिंगसाठी. आता एवढं अन्नधान्य आपण या ब्लेंडिंगच्या अनुषंगाने जर यूज केलं, पहिला प्रश्न, आपण यूज करू शकतो का? आपला भारत तेवढा कॅपेबल आहे का? म्हणजे आपण आपल्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये एवढे परफेक्टली त्या ठिकाणी आता स्टॅबलाइज झालेलो आहोत का? तर हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा येतो ग्लोबल हंगर इंडेक्स. हंगर इंडेक्समध्ये 124 देशांच्या असणाऱ्या लिस्टमध्ये भारताची रँक आहे 102 क्रमांकाची आणि भारताचा स्कोर आहे या ठिकाणी 25.8 आणि हा असणारा स्कोर कधीच आहे 2025चा. आणि आपण सिरियस हंगर इंडायसिसच्या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये मांडला जातोय. मग अशा परिस्थितीमध्ये अडचणी आपल्या या ठिकाणी आपल्या क्रॉप्सचा यूज करणं अन्नधान्याच्या अनुषंगाने का इथेनॉल ब्लेंडिंगसाठी यूज करायचे, ही एक समस्या समोर उभी राहते. सोबतच आपण जागतिक लेवलला अमेरिकेसारख्या असणाऱ्या देशांसोबत मक्याची जर आयात करायला लागलो तर अशा कंडिशन्समध्ये जो सगळ्यात मोठा असणारा दुष्परिणाम आहे तो म्हणजे कुठल्या ठिकाणी, तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सचा असणारा रेफरन्स त्या ठिकाणी आपण अमेरिकेकडनं घेतोय का, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. पण त्याच्यासोबतच आपल्याला या ठिकाणी फॉसिल फ्युएलची असणारी जी डिपेंडन्सी आहे का ती कमी करायची आहे. पेट्रोलजन्य असणारे जे काही देश आहेत का, ओपेक असेल, ओपेक प्लस असेल, यांच्याकडनं आपली असणारी जी काही निर्यातीची आणि आयातीची भूमिका आहे का, आयात आपल्याला कमी करायचे, हाही दुसऱ्या बाजूचा विचार या ठिकाणी आहे. म्हणून हा जो विषय आहे का, हा दोन्ही पातळीवरती आपल्याला या ठिकाणी जंबल करताना दिसतोय. मग आता सध्याला या ठिकाणी सर्कसच चालू आहे या दोन्ही इव्हेंटच्या अनुषंगाने. तर तो मुद्दा बघत असताना आता गव्हर्नमेंट काय सांगतोय आपल्याला या ठिकाणी, तर बायो एनर्जीच्या अनुषंगाने आपण एक धोरणात्मक असणारा बदल या ठिकाणी करतोय. इथेनॉल ब्लेंडिंग आपण पेट्रोलमध्ये 100% पेट्रोल असेल तर त्याच्यामध्ये आपण 20% इथेनॉल आणि 80% असणाऱ्या पेट्रोलियमचा रेफरन्स या ठिकाणी ऍड करण्यासाठी आपण ब्लेंडिंग केलं आणि ते चाललं सुद्धा. पण बऱ्याच वेळा या ठिकाणी असाही एक बाजू सांगितली जाते की जर या असणाऱ्या पेट्रोलचा यूज जर तुम्ही एखाद्या असणाऱ्या गाडीमध्ये केला आणि ती गाडी जर कंटिन्युअसली थांबणारी असेल तर त्या गाडीची असणारी प्रॉब्लेम स्टार्ट होतात, असाही असणारे विरोध आपल्याला जाणवतो. याबद्दल तुमचं मत काय कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आता ते ब्लेंडिंग करायचं आपल्याला 100% पर्यंत आणि तो इथेनॉल 100%चा असणारा जो टार्गेट आपल्याला ठेवायचा आहे तो 2030 पर्यंत ठेवायचा आहे. मग आता सध्याला जर बघितलं आपण तर भारताने वेळेपूर्वीच 20% इथेनॉल मिश्रणाचं असणारं उद्दिष्ट गाठलेलं आहे, जे टार्गेट 2025चं होतं. त्याच्या अगोदर 10% इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट होतं आपलं 2022, हे पण लक्षात घ्या. आणि पुढचा टप्पा किती आहे आता, इथेनॉल स्वतंत्र इंधन म्हणून आपल्याला 100% शुद्ध इथेनॉलचा यूज या ठिकाणी करायचा आहे. टार्गेट आहे गव्हर्नमेंटचा संपूर्ण ऊर्जा स्वावलंबन आणि शाश्वत पर्यावरणाचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. त्याच्या अनुषंगाने काय करतो मग येतो बायो इथेनॉलचा रेफरन्स येतो. म्हणजे याच्यामध्ये शुगरकेन असेल, याच्यामध्ये मेज असेल, याच्यामध्ये राईस असेल, याच्या कल्टिवेशनच्या माध्यमातून आपण काय करतो, इथेनॉल ब्लेंडिंग करतो. ऊस आणि अन्नधान्यासारख्या बायोमास पासून याची निर्मिती केली जाते. त्याचा असणार फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, बायो इथेनॉलचा C2H5OH, OH चा रेफरन्स लक्षात घ्यायचा. अल्कोहोलिक असणारा जो हा सबस्टन्स आहे का, हा याच्यामध्ये ऍड केला जातोय आणि याच्यामध्ये इथेनॉलचं असणारे मिश्रण करायचे. मिश्रण प्रक्रिया बायो इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि हा ई फॅक्टर म्हणजेच काय, तर इथेनॉलची पर्सेंटेज, इथेनॉलची टक्केवारी दाखवतो. हे निर्माण कसं होतं, याची असणार निर्मिती प्रक्रिया कशी आहे, कच्चा माल रॉ मटेरियल वापरलं जातं, याच्यामध्ये ऊस, मका, खराब झालेलं अन्नधान्य प्रक्रिया केली जाते, साखरेचं किंवा स्टार्चचं किण्वन केलं जातं, या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं आणि फर्मेंटेशन नंतर तयार होतो ओरिजिनल प्रोडक्ट, तो म्हणजे या ठिकाणी इथं शुद्ध बायो इथेनॉल तयार होतो. या पद्धतीचं असणार त्याचं प्रोडक्शन असेल. आणि या प्रोडक्शनच्या अनुषंगाने जून 2020-21च्या कालखंडाचा उल्लेख केला 21 मध्ये, तर तिथं सुरुवात झाली होती असणाऱ्या इथेनॉलला ब्लेंड करण्याचे असणारे प्रोजेक्ट आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता पुण्यामध्ये. सुरुवात झाली होती याची पुण्यामध्ये, प्रोजेक्ट लॉन्च केला होता. शुद्ध इथेनॉल निर्मिती वितरणाचं पॅन इंडिया नेटवर्क उभारण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी केलं होतं. आता जर मार्च 2024च्या स्थितीनुसार बघितलं तर कर्नाटक, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये 183 रिटेल आउटलेट सुद्धा तयार झालेले आहेत, जिथं आपण इथेनॉल 100 डायरेक्टली लॉन्च करू शकतो. त्या अनुषंगाने हे असणारे टार्गेटेबल स्टेट आपल्याला ऍक्टिव्ह दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि इथं असणारी प्रत्यक्ष रचना कशी आहे, याच्यामध्ये 93 ते 93.5% शुद्ध इथेनॉल असेल आणि उर्वरित अल्प प्रमाण जे आहे का ते कसं असेल, सुरक्षितता, इंजिन सहज सुरू व्हावे यासाठी पेट्रोल आणि
को सॉल्व्हेंटचं असणारं मिश्रण असेल. पेट्रोल आणि को सॉल्व्हेंट जे जे इंजिन्स आहेत का, त्या इंजिन्सला फ्लुएंटली आणि स्मूथली रन करण्यासाठी त्याची रिक्वायरमेंट आहे. म्हणून 100% इथेनॉल त्याच्यामध्ये युज केलं जाऊ शकत नाहीये. त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी 7 किंवा 6.7% म्हणूया आपण, तिथपर्यंतच असणार जे काही इतर प्रोडक्ट आहेत का ते पेट्रोलियमच्या सोबत आपल्याला पेट्रोलियमच्या अनुषंगाने वापरणं गरजेचं आहे, इथेनॉल सोबत, हेही याच्यासोबत लक्षात घ्यायचं. मग याच्या अनुषंगाने बघितलं तर आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचंय युपीएससी आणि एमपीएससी साठी, तर एनर्जी सिक्युरिटी आपल्याला काय करायचंय, आपल्याला सिक्युअर करायचं आहे. जसं की तेलाच्या आयातीवरचं भार आपल्याला कमी करायचं, जवळपास अप्रॉक्सिमेटली 90% म्हणू आपण, तेवढं आपण आयात करतोय. परकीय चलनात अब्जावधींची बचत होऊ शकते याच्यामध्ये. सोबतच पर्यावरणीय फायदे आहेत, एन्व्हायरमेंटल गेन्स आहेत त्याच्यामध्ये. कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल या ठिकाणी, पार्टिक्युलेट मॅटर्स असतील येतं, PM2.5 असेल, PM10 असेल, यांचं उत्सर्जन कमी करता याच्या ज्वलनामध्ये, म्हणजे E100च्या असणाऱ्या इंधनाच्या ज्वलनामुळं ह्या असणाऱ्या पॉल्युटंटला, या प्रदूषण करणाऱ्या घटकांचं उत्सर्जन कमी होईल असा रेफरन्स याच्यामध्ये मांडला जातोय. सोबतच कृषी क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. ऍग्रीकल्चर बूस्ट या ठिकाणी मिळते. शेतकऱ्यांना अतिरिक्त किंवा खराब झालेल्या पिकांसाठी एक पर्याय निश्चित बाजारपेठ मिळते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की खराब झालेलेच असणारे प्रोडक्ट युज करायचे आहेत का, खराब झालेले प्रोडक्ट एवढे जास्त असतील का, एवढे लाख असणाऱ्या टनाच्या अंतर्गत, तर तोही प्रश्न खूप मोठा आहे. सोबतच हवामानाचं उद्दिष्ट आहे, क्लायमेट टार्गेट आहे, कारण नेट झिरो कार्बन इमिशन आपल्याला आणायचं आहे 2070 पर्यंत. नेट झिरो कार्बन इमिशन पॅरिस अग्रीमेंटचा असणारा महत्वपूर्ण अजेंडा येतो. म्हणजे काय, जेवढं कार्बन आपण इमिट करतोय तेवढंच कार्बन आपण ऍब्झॉर्ब करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण नेट झिरो कार्बन इमिशन म्हणतो. जिथे अमेरिकेने टार्गेट ठेवले 2050, चायनाने टार्गेट ठेवले 2060, भारतानं टार्गेट ठेवलेलं आहे 2070. हेही लक्षात घ्यायचं. त्यासाठी याची रिक्वायरमेंट आहे असं समजलं जातं. पण याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण आहेत, आव्हाने सुद्धा आहेत. ते काय, वाहनांची सुसंगतता. सध्याची वाहने E20 साठी डिझाईन केलेली आहेत. E100 साठी गंज प्रतिरोधक या ठिकाणचं असणारं काय, फ्लेक्स फ्युअल वाहनांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे वाहनं पूर्णतः शिफ्ट करणं, पूर्णतः बदलणं आवश्यक आहे. मग भारतासारख्या असणाऱ्या डेव्हलपिंग कंट्रीसाठी प्रत्येक असणारा सिटीजन डायरेक्टली इथेनॉल ब्लेंडिंगच्या अनुषंगाने स्वतःची असणारी व्हेकल चेंज करून नवीन व्हेकल परचेस करू शकतो का, हाही खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर असं होत नसेल तर गव्हर्नमेंट काही त्याच्यामध्ये सबसिडीज ऍड करणार का, याच्याही वरती विचार करणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. ऊर्जाच्या घनतेबद्दल बघितलं तर पेट्रोलपेक्षा अप्रॉक्सिमेटली 30% कमी ऊर्जा प्रति लिटर लागते. यामुळे मायलेज मध्ये सुद्धा लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. पाण्याचा अतिवापर होतोय, कारण उसावर आधारित इथेनॉल करायचं असेल तर या ठिकाणी 1 लिटर इथेनॉल साठी बघितलं तर इथं 2860 लिटर, जवळपास 3-3.5 लिटरचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हे असणाऱ्या लिटरचा उल्लेख अजून बघितलं तर प्रदेशांच्या अनुषंगाने 10,000-11,000 लिटरच्या पाण्याच्या वापरानं 1 लिटर इथेनॉल तयार होतोय. तोही खूप मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आणि आपल्या नीती आयोगाच्या असणाऱ्या रिपोर्टनुसार जर बघितलं आपण, ग्राउंड वॉटरचे असणारे लेवल 2030 पर्यंत 21 असणाऱ्या शहरातील ग्राउंड वॉटर लेवल ही 0 होणार आहे. त्यामुळं हे खूप मोठ्या असणाऱ्या संकटाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. आणि अन्न विरुद्ध इंधन, इंधनासाठी तांदूळ मका वाढवल्यास अन्न सुरक्षेला धोका आणि महागाई वाढण्याची शक्यता दर्शवू शकते. जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत अजूनही खूप काही ग्रेट असणाऱ्या रँकिंग वरती नाही, 124 देशांपैकी फक्त 102 नंबरवरती आपण, म्हणजे किती भयंकर आपली परिस्थिती आहे. याही अनुषंगाने आपण सिव्हिअर असणाऱ्या इंडेक्सेसच्या इंडेक्समध्ये आपण ऍड होतोय. त्याच्यामुळे आपल्याला अन्नासाठी याचा वापर करायचाय का इंधनासाठी वापर करायचाय, याच्यावरती सुद्धा ठोस निर्णय होणं आवश्यक असणार आहे. मग याच्या संबंधित असणारे काही धोरण आणि उपक्रम आहेत का केंद्राच्या अनुषंगाने असेल तर राष्ट्रीय जैव इंधन धोरण, सुरुवातीला सांगितलं होतं मी, मूळ ओरिजिन असणारं धोरण कधीचा येतो, 2003चा, 2018ला आहे. इथं बायोफ्युअलच्या अनुषंगाने धोरण आणि जैव इंधनाचे 1G, 2G, 3G असं वर्गीकरण करण्यात आले. 20% मिश्रणाचं उद्दिष्ट 2030 वरनं आता कधीपर्यंत, तर या ठिकाणी 2025-26 पर्यंत आणलेलं होतं आणि ते आपण अचीव पण केले. मग आता 100% ब्लेंडिंग करतोय आपण, हे लक्षात घ्यायचं. PM-G1 योजनेचा उल्लेख केला तर इथं 2G म्हणजे दुसऱ्या पिढीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एकात्मिक बायो इथेनॉल प्रकल्पांना आर्थिक मदत करायची. सोबत बघितलं या ठिकाणी कॅफे थर्ड नियम एप्रिल 2027 पासून कठोर उत्सर्जन मानकं असतील आणि उत्पादकांना जास्त इथेनॉल मिश्रणाकडे आणि EVS कडे, इलेक्ट्रिक व्हेकल्स कडे वळवण्याचा असणारा कल या ठिकाणी गव्हर्नमेंटनं मांडलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. प्लस डिझेल मध्ये सुद्धा ब्लेंडिंग होणार आहे. मग आता पाहिलं तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शाश्वत भविष्याकडे आपण जातोय.
इथेनॉल ब्लेंडिंग आपण नेट झिरो कार्बन इमिशनच्या टार्गेटसाठी आपण जातोय आणि इथेनॉल ब्लेंडिंग करतोय असा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. त्याच्यामुळे तंत्रज्ञान आणि संसाधन, पाणी आणि अन्न यांच्या आव्हानावर मात केल्यानंतर आपल्याला E100चा असणारा हा भारताचा ऊर्जा संक्रमण आणि 2070चा असणारा नेट झिरोचा उद्दिष्ट या ठिकाणी कंप्लीट करणं पॉसिबल होऊ शकतं. याबद्दल, या मुद्द्याबद्दल तुमचं मत काय आहे? इथेनॉल ब्लेंडिंग गरजेचं आहे का? हे आपल्याला एन्व्हायरमेंटल असणाऱ्या ऍस्पेक्टसाठी आणलं पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमच्या असणाऱ्या कमेंटमध्ये जर मला त्या पद्धतीचा व्ह्यू दिसला तर मी त्याला हार्ट देईन आणि त्यांचं असणारं कमेंट पिन करेन, जेणेकरून इतर असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजेल की तुमची असणारी वैचारिक भूमिका किती स्ट्रॉंग आहे. यासाठी कमेंट नक्कीच करा. ठीक आहे, चला थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेशन आवडलं असेल साहेबांनो लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया इथं. थँक्यू.